हा, श्री स्वामी समर्थ ताई. आपल्याला नाव सांगायचं आहे? नाही सांगायचं ठीक आहे. नाही. आपण कुठे राहता? मी धायरी फाटा, पुणे. जिल्हा कोणता? पुण्यामध्ये. बरं, ठीक आहे ते. हा. आपल्याला कोणत्या जणांचा अनुभव आला आणि काय सेवा केली? अजितदादांचा अनुभव आलेला आहे. मी हो. 1-2 महिने झाला असेल की भावाची तब्येत खूप म्हणजे 2-3 महिने होत आले असेल. भावाची तब्येत खूप खराब झाली होती त्याची आणि बरं. त्याला रिपोर्ट मध्ये सांगितले की टीबी सांगितले होते. टीबी? हो, टीबी. तर मग मी दादांना असं सांगितलं की दादा असं मग पत्रिका वगैरे म्हणजे पत्रिका नव्हती त्याची. तर मग दादांनी म्हणले की मग त्याचा फोटो पाठवा. तर त्याचा फोटो पाठवले की त्याची कंडिशन अशी होती की दादांनी सांगितलं होतं की ते म्हणजे त्याचं असं गॅरंटी नाही म्हणून सांगितले होते आधी. बर बर. म्हणजे तेवढी त्याची कंडिशन बिकट झाली होती. दादाने असं सांगितलं? हो, म्हणजे फोटो बघूनच त्यांनी सांगितलं की चेहरा वगैरे आम्हालाच की वाटत होतं की त्याचं असं गॅरंटी नाही याचं. बर. मग हो, म्हणजे खूपच त्याचं एकदम बिकट परिस्थिती झाली होती. वय किती त्याचं? वय आता त्याचं 30 आहे, 30-31 आहे. आई कमीच आहे मग. खूप वय म्हणजे पिऊन त्याचं ते काय ऐकतच नव्हतं ना. बरोबर. पिऊन वगैरे त्याला सांगितलं त्या डॉक्टरने की प्यायचं नाही असं सांगितलं होतं. मग तरी ते पिला तो आणि मग ते त्याला आधी सांगितलं होतं की थोडंसं टीबीची लक्षण आहे पण ते गोळ्या घेतला नव्हता. मग ते काय 3-4 महिने गोळ्याच घेतल्या नाहीत पण ते जास्त झालं होतं त्याला. मग मी दादांना सांगितले. मग मी ह्याच्या आधी पण दादांना फोन केले होते त्याच्यावरून आम्हाला खूप अनुभव आला म्हणून हे पण म्हणलं बघावं विचारून दादांना. तर दादांनी सेवा दिली आणि बघा दादाने हवन केले होते त्याचं. आणि एक लोटा जल आईनं करायला सांगितलं होतं म्हणजे ते मुलाच्या आईला. आणि हनुमान भाऊक स्तोत्र, घोरकोष्ठोद्रम स्तोत्र आणि गाईला नैवेद्य म्हणजे गुळाचा आणि पिठाचा गोळा करून नैवेद्य दाखवा म्हणले. आणि पुत्रांना दही भाताचा नैवेद्य आणि बरंच काय 2-3 आणि सांगितले होते. सप्तशृंगी नसतं आठवून सांगा ना. ह्याचं काय ते देवीचं सप्तशृंगी ते काय सप्तपाठ नसतो का तो पण पठण करायला सांगितले होते. आणि कुत्र्याला भाकरी वगैरे खायला म्हणजे बिस्किट काय तर द्या असं सांगितले होते. आणि त्याची सेवा केलं थोडं दिवस. मग परत तो थोडासा रॉंग वागला म्हणून आम्ही म्हणजे सेवा थोडं केलं आणि थोडं नाही म्हणलं जाऊ दे ते काय ऐकण्यात नाही म्हणलं आपलं. पण त्याचं इतकं फरक पडलंय अक्षरशः त्याला 400 पॉईंटची गोळी होती त्याला पावर. बर. ते आता सध्याला 75ला आली. बर. म्हणजे आम्ही त्याला थोडं रागरागच केलं म्हणलं तू आम्ही एवढं तुझ्यासाठी करतो पण तू आमचं ऐकत नाही. आणि थोडं आम्ही बोलणं सोडून दिलं पण आता तो स्वतःच चांगलं राहतो. बर. म्हणजे तेवढं नाही आता पित नाही. कामाला सुद्धा जातो. छान छान, खूप छान ताई. आणि दादांनी सेवा दिली ना खूप छान. म्हणजे त्याचं आम्हाला गॅरंटीच नव्हते. दादा फोटो बघितला तर त्याला म्हणत होते त्याची गॅरंटी नाही आहे असं तर मला वाटतंय. पण हे सेवा केल्यानंतर हे सेवा केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढेल असं सांगितलं होतं दादांनी. आणि केलं आईने ते. दादा बोलतात तेच होतं. खरंच तुझ्या भावाचं आयुष्य वाढलं आणि खूप म्हणजे मला तर इतकं काय सांगायचं आणि काय नाही असं झालंय. खरंच की आनंद तुम्हाला पण जेवढा झाला तेवढा आम्हाला पण झाला. नाही दादांनी जे सांगतात ना वाढेल म्हणून सांगतात म्हणजे खरंच चमत्कार आहे ताई. खरंच खूप म्हणजे आता ह्या काळात दादा जे आहेत ना ते स्वामींचे आणि दत्त महाराजांचा अवतारच समजायचं असं मला तर वाटतंय. अगदी बरोबर. हो, खूपच छान म्हणजे दादा सांगतात आणि तसं सेवा पण करावं लागतं बरं का. पण बंद करू नका ताई. क्लिअर बरोबर येतो. हो नाही करतो तो. ते पण करतो आम्ही. म्हणलं देवाला पण आम्ही पाया पडतो बाबा तू नीट राहा. तुझे 2 लेकरं आहेत ना त्याला 2. त्यांच्यासाठी तू नीट राहा, नीट जग म्हणलं. कशाला त्या लेकरांचा वनवास करतोस. त्याला सांगितलं आम्ही समजावून. आणि आता तू करतो आम्ही तसं पाया वगैरे पडतो देवांचं आणि करतो तो त्याचं त्यांनी व्यवस्थित राहतो आता. ताई इतर महिला सेवेकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे ज्यांना बी जे घरात प्रॉब्लेम आहे ते दादांना कॉन्टॅक्ट करावं आणि दादा जे सेवा सांगते ते करावं सगळेजण. आणि शक्यतो हवन केलं तर खूप छान बरं का. अनुभव आहे. खूपच छान. आणि माझं पण मी सांगायचं होतं मला. माझं पण होतं
की सांगा. दादांना मी 2-3 महिन्यापूर्वीच मी पण दादांना फोन केलते की घरामध्ये खूप वाद चाललं, असं कटकटी चालले. आणि माझे मिस्टर असं घर बदलायचं होतं मला किती जण तर सांगितले की त्या घरात राहू नका तुम्ही, पण ते घर सोडायला तयार नव्हते. मग मी दादांना सांगितलं की दादा म्हणले की तुम्ही हवन करा आणि लगेच 15 दिवसात माझे मिस्टर रूम पण खाली केले आणि इतकं छान घर भेटलं आम्हाला की खूप छान, म्हणजे आता व्यवस्थित चाललंय आमचं. म्हणजे सगळं तुमची पण गडी बसली, तुम्ही हो. भावाची पण गडी बसून घेतला का हो त्यांच्याकडे? हो खूप छान, किती छान ताई. खूप छान ताई, हो म्हणजे हो इतकं हो छान वाटलं ना आम्हाला. हो हो. आणि दादांनी एवढं सांगितलेलं सेवा पण करते मी. पारायण सांगितलेत, मला जरा तुम्हाला वाचायला काय वेळ सेवा मिळत. दिली होती दादानी? 5 पारायण सांगितलेत दादांनी हम्म, आणि हवन केलं होतं आणि घोरकोष्ठोद्रम स्तोत्र आणि श्री स्वामी समर्थांचं 11 वेळा जप करायला सांगितले होते. तसं ते सेवा आहे सुरू, थोडं थोडं करते मी, मला वेळ मिळेल तसं. पण सतत नामस्मरण तर सुरू असतं माझ्या तोंडामध्ये. छान छान ताई. आणि दोन अनुभव दादांनी तुम्हाला आले. आले खूप छान बरं का. आणि ज्यांना पण प्रॉब्लेम असेल ते दादांना बिनधास्त फोन करावा आणि त्यांचे प्रॉब्लेम सुटतील. अगदी बरोबर ताई, अगदी हो. बरोबर. खूपच, म्हणजे आम्हाला तर 3 अनुभव आलेत बरं का. एक माझ्या आणि तिसरा भावाचं कुठला अनुभव आला? नाही का आम्ही शेअर केलं आमच्या बहिणीच्या मुलाचं. कोणता ताई? ते एक मर्डर केस झालं होतं. हम्म, हम्म, हम्म. हम्म. पुण्यामध्ये? पुण्यामध्ये. भाऊ आठवलं का तुमचा तुम्हाला? लांबून बघत होता. हो 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 तोच. आलं लक्षात आहे माझ्या. हा. आलं आलं. हा, म्हणजे आता आम्हाला ते असे 3 हो 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 अनुभव आलेत. हो, आणि ते त्यांना माझ्याकडेच आलं होतं तुमचं केस, बरोबर आहे. हो हो. आणि हा, आलं तिघं पण लक्षात. आम्ही हवन केलेलं आहेत आणि हो आमचे हो हो, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. खूप ठीक छान, आहे ताई. म्हणजे झालं, सगळं व्यवस्थित झालं आमचं. ठीक आहे, काय अडचण दादा. आल्या तर दादांशी कॉन्टॅक्ट करा, सेवा घ्या. हो हो खूप चांगलं होऊ देत आहे तुमचं. हो खूप ताई, चांगला अनुभव दादांचा शेअर केला आशीर्वाद आहे त्यावेळी तुम्ही. आमच्या पाठीमागं. हो, एका 3 अनुभव तुम्ही सांगितला. धन्यवाद ताई. तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो. श्री स्वामी हो समर्थ. हो हो श्री स्वामी हो, समर्थ. धन्यवाद ताई, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.